नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, पौष पुत्रदा एकादशी ही 21 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच रविवारी आलेली आहे. बघा, पुत्रदा एकादशीचं व्रत हे सर्वजण करत असतात, पण ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे, ज्यांना संतान सुख नाही, अशांनी या दिवशी हे व्रत करायचं आहे आणि काही उपाय देखील करायचे आहे. उपाय कोणता करायचा आहे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. या वर्षी पुत्रदा एकादशी ही पौष महिन्यात रविवारी 21 जानेवारी रोजी आलेली आहे. हा एक अतिशय शुभ योगायोग आहे. बघा, या दिवशी अतिशय शुभ योगायोग जुळून येत आहे, ज्यामुळे घरात समृद्धी येईल. ह्या एकादशीचं व्रत करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी आणि नारायणाची कृपा प्राप्त होणार आहे. एकादशीचे व्रत केल्यामुळे आपल्याला आपल्या पापांपासून मुक्ती मिळते. एकादशीच्या व्रतामुळे प्रत्येक संकट हे दूर होतं. श्रीहरींच्या कृपेने सर्व दोष नाहीसे होतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. पौष पुत्रदा एकादशीचं व्रत हे लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मानलं जातं. या दिवशी घडणारे दुर्मिळ योग हे व्रत आणि उपासनेचं दुप्पट फळ देतात. बघा, पौष पुत्रदा एकादशी ही अतिशय शुभ योगावर आलेली असल्यामुळे या दिवशी तुम्हाला जर का संतान प्राप्ती हवी असेल, मूल होत नसेल, तर तुम्ही यासाठी या दिवशी हे व्रत आवर्जून करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या मुलांसाठी, मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी तुम्ही हे व्रत करू शकतात. आता तुम्हाला मुलं असू द्या किंवा मुली असू द्या, दोघांसाठीही हे व्रत तुम्ही करू शकतात. आणि ज्यांना अजिबात मूल बाळ नाही, त्यांनी देखील या दिवशी आवर्जून हा उपाय आणि हे व्रत करायचं आहे. एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्याचबरोबर आपण या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि बाळकृष्णांची देखील सेवा पूजाही करत असतो. तर आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी ज्यांना मूल बाळ नाही, त्यांनी ही अत्यंत प्रभावी अशी ही सेवा करायची आहे आणि मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देखील ही सेवा करायची आहे. बघा, या दिवशी तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे, पंचोपचारे पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णांची देखील तुम्हाला पंचोपचारे पूजा करायची आहे. आता पूजा कशी करायची तर बघा, तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे. तामणामध्ये तुम्हाला थोड्या अक्षता ठेवायच्या. यावर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. सर्वात अगोदर तुम्ही तुमची देवपूजा करून घ्या. त्यानंतर तुमच्या देवघरात तुम्हाला धूप, दीप, त्याचप्रमाणे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही पूजा करायची आहे. एका तामणात थोड्याशा अक्षता ठेवून बाळकृष्णांची मूर्ती ठेवा. थोडंसं कोमट पाणी करून घ्या, हलकं कोमट पाणी करून घ्या आणि या पाण्याने तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालायचं आहे. त्यानंतर पंचामृताने तुम्हाला स्नान घालायचं आहे आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने तुम्हाला स्नान घालायचं आहे. त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला स्वच्छ कपड्याने तुम्हाला पुसून घ्यायचं आहे. बघा, जसं आपण लहान बाळाची सेवा करतो, लहान बाळांना आंघोळ घालतो, त्याप्रमाणे बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे, आंघोळ घालून घ्यायची आहे. त्यानंतर एका पाटावर स्वच्छ कपडा अंथरा. पिवळ्या कलरचा कपडा असेल, वस्त्र असेल तर आवर्जून पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरा. त्यावर बाळकृष्णांची मूर्ती ठेवा. बाळकृष्णांच्या मूर्तीला पिवळे वस्त्र परिधान करा, पिवळे फुलं अर्पण करा. त्यांना अष्टगंध, चंदनाचा गंध लावा. त्याचप्रमाणे तुम्ही त्यांना साज शृंगार देखील घालू शकतात. यानंतर तुम्हाला पिवळे फुलं अर्पण करायची आहे, पिवळी मिठाई तुम्हाला अर्पण करायची आहे आणि तुपाचा दिवा देखील तुम्हाला लावायचा आहे. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला पंचोपचार ही पूजा करायची आहे. यानंतर बघा, तुम्हाला तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्याचप्रमाणे ज्यांना मूल बाळ होत नाही अशांनी देखील आवर्जून ह्या दिवशी ही सेवा करायची आहे. तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर बसून 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा तुम्हाला संतान बाळ गोपाळाचा मंत्र म्हणायचा आहे. बघा, तुम्हाला संतान बाल गोपालांचा मंत्र म्हणायचा आहे. ज्यांना मूल बाल अजिबात होत नाही त्यांनी या दिवशी 108 किंवा 5 माळी किंवा 11 माळी तुम्ही या मंत्राचा जप करू शकतात. याचबरोबर ज्यांना मूल हवं आहे, ज्यांना मूल व्हावं असं वाटत असेल, त्यांनी दररोज ह्या दिवसापासनं दररोज बाळकृष्णांची सेवा करायची आहे. दररोज त्यांनी 108 वेळा म्हणजेच 1 माळ ह्या मंत्राचा जप करायचा आहे. आता मंत्र कोणता म्हणायचा तर बघा, मी तुम्हाला वर दाखवते. हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे कृष्ण त्वामहम शरणं गत.
ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे कृष्ण त्वामहम शरणम गत. बघा, हा मंत्र तुम्ही लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा गुगलवर सर्च केला तरी तुम्हाला हा मंत्र मिळून जाईल. या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. ज्यांना अजिबात मूल नाही त्यांनी 108 वेळा म्हणजेच 1 माळ जप दररोज ही सेवा चालू करा. बघा, तुम्हाला लवकरच संतान सुखाची ही प्राप्ती होणार आहे. याच्याच बरोबर आपल्याला एकादशीच्या दिवशी एक उपाय देखील करायचा आहे. बघा, या उपायासाठी तुम्हाला खीर बनवायची आहे. आता एकादशी असल्यामुळे आपल्याला तांदळाची खीर बनवायची नाही. तांदूळ सोडून तुम्ही रव्याची, शेवयांची खीर बनवू शकतात आणि एका वाटीमध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे. त्याचबरोबर 2 बेलाची पानं घ्यायची आहे. आता बेलाची पानं घेताना ती चांगली घ्या, तुटलेली किंवा फाटलेली, होल असलेली अजिबात घेऊ नका. हे घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे. तिथं गेल्यानंतर तुम्हाला प्रसाद महादेवांना ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपण जी बेलाची पानं नेली आहे ती बेलाची पानं महादेवांना अर्पण करायची आहे. बघा, आपल्याला शिवपिंडीवर हे बेलपात्र ठेवायचं आहे. हे बेलपत्र कसं ठेवायचं हे आपल्या सर्वांना माहिती असेलच, तरीसुद्धा सांगते. बेलपत्र हे नेहमी पालतं ठेवायचं असतं. बेलाच्या दांडीचा भाग हा नेहमी समोर करायचा, पानाचा निमुळता भाग हा आपल्याकडं करायचा असतो. हे 2 बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर पालते ठेवायचे आहे. त्यानंतर तुमची जीही काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे सांगायची आहे. ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी तुम्हाला महादेवांना प्रार्थना करायची आहे. बघा, महादेव हे भोळे शंकर आहे. ते आपली इच्छा लवकर पूर्ण करतात. फक्त आपण साध्या मनाने आणि श्रद्धेने हा उपाय, ही सेवा करायची आहे. त्यानंतर आपल्याला जी काही अडचण असेल, तुम्हाला मूल होण्यासाठी जर का अडचण असेल तर तुम्हाला तशी अडचण, तुमचा प्रश्न तुम्हाला तिथे सांगायचा आहे. यानंतर जे 2 बेलपत्र आपण ठेवलेले आहे त्यातलं 1 बेलपत्र आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. घरी आल्यानंतर नवरा बायकोने दोघांनी हे बेलपत्र खायचं आहे. बघा, थोडं थोडं करून हे दोघांनीच बेलपत्र खायचं आहे. शक्य झाल्यास पती पत्नी दोघांनी महादेवाच्या मंदिरात जाऊन नमस्कार करून त्यांची इच्छा प्रकट केली तर खूपच छान. महिलांनी हा उपाय केला असेल तर घरी आल्यानंतर हे बेलपत्र तुम्ही दोघांनी खायचं आहे. तर बघा, अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा. पूर्ण श्रद्धेने, पूर्ण भावनेने हा उपाय करा, ही सेवा करा. बघा, कमीत कमी तुम्ही ही संतान बाल गोपाल जो मंत्र आहे तो कमीत कमी तुम्ही 40 दिवस कंटिन्यू ही तुमच्या घरामध्ये तुम्ही सेवा करा. बाळकृष्णाच्या मूर्तीला आवर्जून तुळशीपत्र अर्पण करा. भगवान विष्णू असतील तर भगवान विष्णूंच्या मूर्तीला तुळशीपत्र हे अर्पण करा. महालक्ष्मीला, माता लक्ष्मीला तुपाचा दिवा आवर्जून लावा. एकादशी असल्यामुळे या दिवशी तुम्हाला तुळशीपत्र हे अजिबात तोडायचं नसतं. आदल्या दिवशी तुम्ही तुळशीपत्र हे तोडून ठेवू शकतात. तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. बघा, पुत्रदा एकादशी असून उद्या खूप चांगले शुभयोग देखील जुळून आलेले असल्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करा. याचबरोबर हे एकादशीचं व्रत करण्याच्या 2 पद्धती आहे. एक म्हणजे हे व्रत निर्जला व्रत केलं जातं. दुसरं म्हणजे फलाहार घेऊन हे व्रत केलं जातं. ह्या व्रताला मिठाचं सेवन करत नाही. फलाहारामध्ये तुम्ही फळं, दूध, दही, ताक, चहा, कॉफी इत्यादी तुम्ही घेऊ शकतात. आता ज्यांना हा उपवास निरंकार करणं शक्य असेल त्यांनी निरंकार करा. पण ज्यांना निरंकार उपवास करणे खरंच शक्य नाही त्यांनी फलाहार घेऊन हा उपवास करायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी विष्णू सहस्रनामाचं एक वेळेस तुम्हाला पठण आवर्जून करायचं आहे. हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.